नमस्कार. आज आपण एका अशा सिद्धांतावर बोलणार आहोत ज्याने विज्ञानाची दिशाच बदलून टाकली. अल्बर्ट आइन्स्टाईनचा सामान्य सापेक्षता सिद्धांत. हो, खरंच खूप क्रांतिकारी सिद्धांत आहे हा. हा सिद्धांत गुरुत्वाकर्षण, अवकाश आणि काळ याबद्दलची म्हणजे आपली जी जुनी समज होती ना ती पूर्णपणे मोडीत काढतो. अगदी. आपल्याकडे या विषयावर जनरल रिलेटिव्हिटी अ डिटेल्ड एक्सप्लेनेशन नावाचा एक सविस्तर अहवाल आहे आणि याच स्रोतांच्या आधारे आपण आज या गुंतागुंतीच्या सिद्धांतावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, म्हणजे त्यातील महत्त्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपलं उद्दिष्ट काय आहे? तर या सिद्धांताचा जन्म कसा झाला, त्याची मूळ कल्पना काय आहे, त्याला कोणते पुरावे मिळाले आणि त्याचा विश्वावर काय परिणाम होतो, आजच्या भौतिकशास्त्रात त्याचं स्थान काय आहे, हे सगळं पाहूया. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया त्या वेळेपासून जेव्हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम जो जवळपास 200 वर्ष प्रमाण मानला जात होता. हो. त्याला कुठेतरी आव्हान मिळू लागलं होतं, काहीतरी गडबड आहे असं शास्त्रज्ञांना वाटू लागलं होतं. बरोबर आहे. न्यूटनचा सिद्धांत प्रचंड यशस्वी होता, यात काही शंका नाही. त्याने ग्रह, चंद्र यांच्या गतीचं अगदी अचूक वर्णन केलं होतं. पण एक छोटीशी गोष्ट होती जी काही केल्या जुळत नव्हती. ती म्हणजे बुध ग्रहाच्या कक्षेतील एक विचित्र बदल. अच्छा, ती बुध ग्रहाची कक्षा. हो. निरीक्षणानुसार असं दिसत होतं की बुधाची कक्षा दर शतकाला अपेक्षेपेक्षा थोडी जास्त फिरतीये. फक्त 43 आर्क सेकंद इतकी. फक्त 43 आर्क सेकंद म्हणजे खूपच कमी वाटतंय ऐकायला. कमी आहे, पण न्यूटनच्या नियमांमध्ये याचं काही स्पष्टीकरण मिळत नव्हतं. काही शास्त्रज्ञांनी तर वल्कन नावाचा एक काल्पनिक ग्रह असेल सूर्याच्या अजून जवळ असंही मानलं. अच्छा, म्हणजे हा फरक स्पष्ट करण्यासाठी. हो, पण तो वल्कन काही कधी सापडला नाही. पण याहून मोठा प्रॉब्लेम वेगळाच होता ना, आइन्स्टाईनच्याच आधीच्या सिद्धांतासोबत. अगदी तो संघर्ष होता 1905च्या विशेष सापेक्षता सिद्धांतासोबत. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम काय म्हणतो, त्याचा प्रभाव तात्काळ असतो, म्हणजे ॲक्शन ॲट अ डिस्टन्स. म्हणजे समजा सूर्य अचानक गायब झाला तर पृथ्वीला ते त्याच क्षणी कळेल आणि ती आपल्या कक्षेतून बाहेर फेकली जाईल, असं न्यूटनचा सिद्धांत सांगतो. ओके. आणि हे विशेष सापेक्षतेच्या मूळ नियमाच्या अगदी विरोधात होतं. कारण विशेष सापेक्षता म्हणते की कोणतीही माहिती किंवा कोणताही प्रभाव प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकत नाही. बरोबर? एक्झॅक्टली. सूर्य आणि पृथ्वीमध्ये किती अंतर आहे? जवळपास 8.3 प्रकाश मिनिटांचं. म्हणजे सूर्याचा गुरुत्वाकर्षण समजा संपलं तर ती बातमी पृथ्वीपर्यंत पोचायला किमान 8.3 मिनिटं लागतीलच. अच्छा, म्हणजे तात्काळ परिणाम शक्यच नाही. नाही. आणि गंमत म्हणजे मॅक्सवेलची जी विद्युतचुंबकतेची समीकरणं होती ती विशेष सापेक्षतेशी एकदम सुसंगत होती. पण न्यूटनचं गुरुत्वाकर्षण नव्हतं. त्यामुळे हे क्लिअर झालं की नाही की गुरुत्वाकर्षणाकडे केवळ एक शक्ती म्हणून बघून चालणार नाही. अवकाश, काळ आणि गुरुत्वाकर्षण यांच्या मूलभूत संकल्पनांमध्येच काहीतरी बदल करणं गरजेचं होतं. आणि इथूनच आइन्स्टाईनला ती दिशा मिळाली, सामान्य सापेक्षतेची. हो. आणि मग त्यांना तो प्रसिद्ध विचार सुचला ज्याला त्यांनी नंतर माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी विचार असं म्हटलं. हो, द हॅपीएस्ट थॉट ऑफ माय लाईफ. काय होता तो विचार? समतुल्यता तत्व. बरोबर, प्रिन्सिपल ऑफ इक्विव्हॅलन्स. याची सुरुवात एका अगदी साध्या वाटणाऱ्या निरीक्षणातून झाली. कोणतं निरीक्षण? वस्तूचा जडत्वीय वस्तुमान म्हणजे ॲक्सलरेशनला विरोध करणारं वस्तुमान आणि गुरुत्वीय वस्तुमान म्हणजे गुरुत्वाकर्षणाला प्रतिसाद देणारं वस्तुमान हे नेहमी समान का असतात? अच्छा. हो, हे खरंय. आपण शाळेत शिकलो होतो की सगळ्या वस्तू एकाच वेगाने खाली पडतात. अगदी. गॅलिलिओने हे दाखवून दिलं होतं. अर्थात हवेचा विरोध नसेल तर. याचं कारण हेच की ही दोन वस्तुमानं समान असतात. हां. न्यूटनच्या काळात लोक याला योगायोग मानत होते. पण आइन्स्टाईनने विचार केला हा योगायोग कसा असेल? हे नक्कीच एकाच मूलभूत गुणधर्माचे दोन वेगवेगळे पैलू असणार. इंटरेस्टिंग. मग हे समजून घेण्यासाठी त्यांनी काही विचारप्रयोग केले ना? हो, थॉट एक्सपेरिमेंट्स खूप प्रसिद्ध आहेत ते. एक म्हणजे मुक्त पडणारी लिफ्ट. म्हणजे लिफ्टची केबल तुटली तर आतल्या माणसाला आपलं वजनच जाणवणार नाही. त्याने हातातला चेंडू सोडला तर तो त्याच्या सोबतच खाली पडेल, म्हणजे त्याच्या सापेक्ष तिथेच तरंगेल. अच्छा, जणू काही गुरुत्वाकर्षण नाहीच आहे. बरोबर, जणू काही तो अंतराळात तरंगतोय. गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नाहीसा झाल्यासारखा वाटेल. आणि दुसरा प्रयोग? रॉकेटचा. हो,
प्रवेगित रॉकेट. समजा गुरुत्वाकर्षण नसलेल्या अंतराळात एक बंद डब्बा आहे आणि तो वरच्या दिशेने 9.8 मी/सेकंड² इतक्या स्थिर त्वरणाने ढकलला जातोय. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणा एवढ्याच त्वरणाने. अगदी. तर आतल्या माणसाला काय वाटेल? त्याला जमिनीवर दाब जाणवेल, अगदी पृथ्वीवर उभा असल्यासारखं. आणि त्याने चेंडू सोडला तर तो खाली पडताना दिसेल त्या डब्याच्या तळाकडे. आता गंमत बघा, आत बसलेला माणूस कोणताही प्रयोग करून हे सांगू शकणार नाही की तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात आहे की फक्त प्रवेगित होतोय. अरे वा, दोन्ही अनुभव सारखेच. स्थानिक पातळीवर तरी हो. यातूनच आइन्स्टीननी ते समतुल्यता तत्व मांडलं. स्थिर प्रवेग आणि स्थिर गुरुत्वाकर्षण क्षेत्रात असणं यात स्थानिक पातळीवर कोणताही फरक करता येत नाही. आणि याचा अर्थ खूप मोठा आहे, नाही का? खूपच मोठा. कारण जर प्रवेग हा अवकाश काळाच्या रचनेशी संबंधित असेल तर याचा अर्थ गुरुत्वाकर्षण ही अवकाश काळाचाच गुणधर्म असला पाहिजे. म्हणजे फक्त एक शक्ती नाही, अवकाश काळाच्या भूमितीचाच तो एक भाग आहे. आणि याचा एक थेट धक्कादायक परिणाम म्हणजे प्रकाशसुद्धा गुरुत्वाकर्षणाने वाकला पाहिजे. प्रकाश? तो कसा काय? कारण त्या प्रवेगित रॉकेटमध्ये जर आपण एका बाजूने दुसऱ्या बाजूला प्रकाश किरण टाकला तर डबा वर जात असल्यामुळे तो किरण वाकलेला दिसेल. अच्छा. मग समतुल्यता तत्वानुसार गुरुत्वाकर्षण क्षेत्रातही प्रकाश तसाच वाकला पाहिजे. ही अशी भविष्यवाणी होती जी न्यूटनच्या सिद्धांताच्या खूप पलीकडची होती. म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे अवकाश काळाची भूमिती. वा. पण मग या कल्पनेला गणिताच्या भाषेत कसं मांडलं? त्यासाठी वेगळं गणित लागलं असेल ना? नक्कीच. इथे आइन्स्टाईनला त्याचा मित्र आणि गणितज्ञ मार्सेल ग्रॉसमनची खूप मदत झाली. त्यांनी काय मदत केली? ग्रॉसमनने आइन्स्टाईनला बर्नार्ड रीमनने विकसित केलेल्या विभेदक भूमितीची डिफरन्शियल जॉमेट्रीची ओळख करून दिली. हे गणित खास वक्र जागांचं वर्णन करण्यासाठीच बनवलं गेलं होतं. अच्छा, म्हणजे या कामासाठी अगदी परफेक्ट. अगदी. मग या सिद्धांताचा मंच काय आहे? आपण अवकाश काळ म्हणतोय म्हणजे काय नक्की? ही संकल्पना हर्मन मिन्कॉव्स्कीने 1908 मध्ये विशेष सापेक्षतेसाठी मांडली होती. अवकाशकाल सातत्य, स्पेस टाइम कंटिन्युअम. म्हणजे अवकाश आणि काळ यांना एकत्र करून पाहणं. हो, एक 4 मितीय रचना, 3 अवकाश मिती एक्स, वाय, झेड आणि एक काळमिती टी. यातला प्रत्येक बिंदू म्हणजे एक घटना, इव्हेंट. आणि विशेष सापेक्षतेत आपण पाहिलं होतं की लांबी आणि काळ हे निरीक्षकाच्या गतीनुसार बदलतात. बरोबर. पण मिन्कोव्स्कीने दाखवलं की एक संयुक्त राशी आहे, अवकाश काल अंतर, स्पेस टाइम इंटरवल, जी सर्व निरीक्षकांसाठी समान राहते. त्याचं वर्ग समीकरण आहे डेल्टा एस स्क्वेअर इज इक्वल टू सी डेल्टा टी स्क्वेअर मायनस डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा वाय स्क्वेअर प्लस डेल्टा झेड स्क्वेअर. यात सी म्हणजे प्रकाशाचा वेग, काळ आणि अवकाशांना जोडतो. अगदी. आणि ते ऋण चिन्ह महत्वाचं आहे. ते मिन्कोव्स्की अवकाश आणि साधं युक्लिडियन अवकाशातला फरक दाखवतं. कार्यकारण भावासाठी ते गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे झालं अवकाश काळाचं स्टेज. आता सामान्य सापेक्षतेचा मुख्य विचार काय आहे? मुख्य विचार हाच की गुरुत्वाकर्षण ही अवकाश काळातून प्रवास करणारी शक्ती नाही. नाही? मग काय आहे? ती आहे वस्तुमान आणि ऊर्जेमुळे अवकाश काळात निर्माण झालेली वक्रता. कर्वेचर. म्हणजे वस्तुमान आणि ऊर्जा अवकाश काळाला वाकवता. हो. आणि फक्त वस्तुमानच नाही तर E=mc² नुसार ऊर्जासुद्धा. तिची सगळी रूपं, ऊर्जा घनता, संवेग, दाब, ताण, हे सगळं ताण ऊर्जा टेन्सर, स्ट्रेस एनर्जी टेन्सर नावाच्या गणितीय वस्तूत येतं. म्हणजे प्रकाशकण, फोटॉन, ज्यांना वस्तुमान नाही ते सुद्धा अवकाशकाळ वाकवतात आणि त्यावर परिणामी होतो. बरोबर. जिथे वस्तुमान ऊर्जा जास्त तिथे वक्रता जास्त. मग वस्तू कशा फिरतात या वाकलेल्या अवकाशकाळात? म्हणजे ग्रह सूर्याभोवती का फिरतात? कोणती शक्ती खेचते त्यांना? कोणतीच शक्ती खेचत नाही. हाच तर मुख्य मुद्दा आहे. मग वस्तू फक्त त्या वाकलेल्या जागेत शक्य तितक्या सरळ मार्गाने जातात. म्हणजे त्यांच्यासाठी जो नैसर्गिक मार्ग आहे त्यावर. या मार्गाला म्हणतात जिओडेसिक. जिओडेसिक म्हणजे सरळ रेषा? वक्र जागेतील सरळ रेषेचं सामान्यकरण म्हणता येईल. म्हणजे बघा, पृथ्वीचा पृष्ठभाग गोल आहे, बरोबर? हो. त्यावर तुम्ही समजा लंडन ते न्यूयॉर्क सर्वात जवळच्या मार्गाने गेलात तर तो नकाशावर सरळ रेषा दिसत नाही. तो एका मोठ्या वर्तुळाचा भाग असतो. अच्छा. पण विमानाच्या पायलटला तो सरळ मार्ग वाटतो. अगदी. तसंच आहे हे.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते कारण ती शक्तीमुळे खेचली जात नाहीये. ती फक्त सूर्याच्या वस्तुमानाने वाकलेला 4-मितीय अवकाश काळातून आपल्या नैसर्गिक सरळ जिओडेसिक मार्गावर प्रवास करत आहे. वाव, म्हणजे आपल्याला जी गुरुत्वाकर्षणाची शक्ती जाणवते ती प्रत्यक्षात या वक्रभूमितीचाच परिणाम आहे. बरोबर. इट्स ऑल जॉमेट्री. हे समजवायला ती ट्रॅम्पोलिन उपमा वापरतात ना, म्हणजे एक ताणलेली रबरी चादर. हो, ट्रॅम्पोलिन अॅनालॉजी. त्यावर एक जड चेंडू सूर्य ठेवला की तिथे खड्डा पडतो, स्पेस टाइम कर्वेचर पडतो आणि जवळून जाणारी लहान गोटी ग्रह त्या खड्ड्यामुळे चेंडूभोवती फिरते. ही कल्पना समजायला सोपी वाटते. हो, कल्पना करायला मदत करते नक्कीच, पण त्यात काही गंभीर त्रुटी आहेत हे लक्षात घ्यायला हवं. काय त्रुटी आहेत? पहिली आणि सगळ्यात मोठी त्रुटी म्हणजे ती चादर का वाकते, तो जड चेंडू तिला का वाकवतो? कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचते म्हणून. अगदी. म्हणजे आपण गुरुत्वाकर्षण कसं काम करतं हे समजवण्यासाठी पुन्हा गुरुत्वाकर्षणाचाच आधार घेतोय. सामान्य सापेक्षतेत वक्रता वस्तुमान ऊर्जेचा आंतरिक गुणधर्म आहे, त्याला बाहेरून कोणी खेचत नाहीये. अच्छा, हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, ही उपमा फक्त अवकाशाची द्विमितीय वक्रता दाखवते, पण सामान्य सापेक्षतेत काळाची वक्रता पण तितकीच महत्वाची आहे. म्हणजे गुरुत्वीय वेळेचं प्रसरण, ग्रॅव्हिटेशनल टाइम डायलेशन, ते या उपमेत दिसत नाही. बरोबर. आणि तिसरं म्हणजे त्या ट्रॅम्पोलिनवर फिरणाऱ्या गोटीचा मार्ग हा खराखुरा जिओडेसिक नाहीये. तो मार्ग तयार होतो कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्या गोटीला त्या खड्ड्यात खेचत ठेवतं. म्हणजे पुन्हा आपण गुरुत्वाकर्षणाला एक बाह्य शक्ती म्हणूनच आणतोय, जे सामान्य सापेक्षतेच्या मूळ विचाराच्या विरुद्ध आहे. म्हणजे ही उपमा फक्त एक सुरुवात म्हणून ठीक आहे, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही. बरोबर. ती फक्त एक कल्पना देण्यासाठी आहे, मूळ सिद्धांत जास्त खोल आहे. तर गुरुत्वाकर्षण म्हणजे अवकाश काळाची वक्रता, या कल्पनेला आइन्स्टाईनने 1915 मध्ये गणितीय रूप दिलं. ती आहेत आइन्स्टाईन क्षेत्र समीकरणे, आइन्स्टाईन फील्ड इक्वेशन्स, EFE. हो, ही एकूण 10 समीकरणांचा एक संच आहे, पण ती एका सुंदर टेन्सर समीकरणात मांडली जातात. G म्यू = 8πgc4 T म्यू. हे समीकरण बघायला खूप क्लिष्ट वाटतंय. याचा अर्थ काय आहे सोप्या भाषेत? भौतिकशास्त्रज्ञ जॉन व्हीलर यांनी याचा अर्थ खूप छान सांगितला आहे. अवकाशकाळ वस्तूला सांगतो कसा फिरायचं, वस्तू अवकाशकाळाला सांगते कसं वाकायचं. स्पेस टाइम टेल्स मॅटर हाऊ टू मूव्ह, मॅटर टेल्स स्पेस टाइम हाऊ टू कर्व. वा. अगदी. समीकरणात 2 बाजू आहेत. डावी बाजू G म्यू म्हणजे आइन्स्टाईन टेन्सर, ही अवकाशकाळाची भूमिती म्हणजे तो किती आणि कसा वाकलाय हे दर्शवते. आणि उजवी बाजू T म्यू म्हणजे ताण ऊर्जा टेन्सर, हे त्या भागात असलेल्या वस्तुमान आणि ऊर्जेचं वितरण दाखवतं. हेच गुरुत्वाकर्षणाचे स्रोत आहेत. यात ऊर्जा घनता, संवेग, दाब, ताण सगळं येतं. आणि मध्ये तो स्थिरांक आहे 8πg4. हो, त्याची किंमत खूप खूप कमी आहे. याचा अर्थ अवकाश काळात लक्षणीय वक्रता निर्माण करण्यासाठी खूप जास्त वस्तुमान किंवा ऊर्जा लागते. म्हणूनच आपल्याला रोजच्या जीवनात हे परिणाम जाणवत नाहीत. आणि हा स्थिरांक हे पण सुनिश्चित करतो की कमी गुरुत्वाकर्षण आणि कमी वेगाच्या परिस्थितीत हे समीकरण आपोआप न्यूटनच्या नियमात रूपांतरित होतं. अच्छा. आणि तुम्ही म्हणालात की ही समीकरणं नॉन लिनियर आहेत. त्याचा अर्थ काय? नॉन लिनियर म्हणजे रेषीय नाहीत. याचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे गुरुत्वाकर्षण स्वतःच गुरुत्वाकर्षणाचा स्रोत बनू शकतं. म्हणजे गुरुत्वाकर्षण क्षेत्राची जी ऊर्जा असते ती सुद्धा अवकाशकाळ वाकवते. अरे, म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे अजून गुरुत्वाकर्षण निर्माण होतं. हो, असं म्हणता येईल. याच गुंतागुंतीच्या स्वरूपामुळे कृष्णविवर, ब्लॅक होल्स आणि गुरुत्वीय लहरी, ग्रॅव्हिटेशनल वेव्हज यांसारख्या गोष्टींचं भाकीत करता येतं, ज्या न्यूटनच्या सिद्धांतात शक्य नव्हत्या. कितीही सुंदर असला तरी कोणत्याही सिद्धांताला पुराव्याची गरज असते, नाहीतर तो फक्त एक गणिती खेळ ठरेल. सामान्य सापेक्षतेच्या बाबतीत काय स्थिती आहे? या बाबतीत सामान्य सापेक्षता कमालीची यशस्वी ठरली आहे. अक्षरशः प्रत्येक कसोटीवरती खरी उतरली आहे. कोणकोणत्या कसोट्या होत्या या? सुरुवातीच्या काळात ज्या चाचण्या केल्या गेल्या त्यांना शास्त्रीय चाचण्या म्हणतात. त्यातली पहिली म्हणजे बुधाच्या कक्षेचं अग्रगमन.
पेरियलियन प्रेसेशन ऑफ मर्क्युरी. हो, ज्याबद्दल आपण आधी बोललो, ती 44 आर्क सेकंड्सची विसंगती. बरोबर. न्यूटनच्या सिद्धांताला ती स्पष्ट करता येत नव्हती. आईन्स्टाईनने त्याची समीकरणं वापरून हिशोब केला आणि कोणतीही बाह्य गोष्ट न मानता केवळ सूर्याभोवतीच्या वक्र अवकाश काळामुळे होणारा परिणाम मोजला. आणि उत्तर काय आलं? काय आलं? अचूक 44 आर्क सेकंड प्रतिशतक. हा सिद्धांताचा पहिला मोठा विजय होता. आईन्स्टाईन स्वतः खूप आनंदी झाला होता हे पाहून. नक्कीच असणार. आणि दुसरी चाचणी? प्रकाशाचं वाकणं. प्रकाशाचं वक्रीभवन. अच्छा. बेंडिंग ऑफ स्टारलाइट. आईन्स्टाईनने भाकीत केलं होतं की सूर्यासारख्या मोठ्या वस्तूजवळून जाणारा प्रकाशकिरण वाकेल. किती वाकेल? सूर्याच्या अगदी कडेवरून जाणाऱ्या ताऱ्याच्या प्रकाशासाठी सुमारे 1.75 आर्क सेकंडे इतकं विचलन अपेक्षित होतं. हां. हे न्यूटनच्या कल्पनेवर आधारित केलेल्या हिशोबापेक्षा जो 0.875 आर्क सेकंड होता, दुप्पट होतं. म्हणजे न्यूटननुसार पण प्रकाश वाकला असता. हो. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रकाशाच्या कणांवर, कॉर्पस्कल्सवर परिणाम होतो असं मानलं तर थोडं विचलन अपेक्षित होतं. पण आईन्स्टाईनचं भाकीत दुप्पट होतं. मग हे कसं तपासलं? त्यासाठी सूर्यग्रहण गरजेचं होतं. कारण दिवसा तारे दिसत नाहीत. मे 1919च्या सूर्यग्रहणाच्या वेळी सर आर्थर एडिंग्टन आणि सर फ्रँक डायसन यांच्या टीम्सनी आफ्रिकेत प्रिन्सिप आणि ब्राझीलमध्ये सोब्राल इथे जाऊन निरीक्षणं केली. आणि काय दिसलं त्यांना? त्यांना दिसलं की सूर्याजवळचे तारे त्यांच्या नेहमीच्या जागेपेक्षा थोडे सरकलेले दिसतायत. आणि किती सरकलेले? तर जवळपास 1.75 आर्क सेकंद. म्हणजे आईन्स्टाईन बरोबर होता. अगदी. या बातमीने आईन्स्टाईन एका रात्री जगभर प्रसिद्ध झाले. वर्तमानपत्रांनी हेडलाईन्स दिल्या. जबरदस्त. आणि तिसरी शास्त्रीय चाचणी कोणती? तिसरी आहे गुरुत्वीय वेळेचं प्रसरण रेडशिफ्ट. ग्रॅव्हिटेशनल टाइम डायलेशन रेडशिफ्ट. सामान्य सापेक्षतेनुसार तीव्र गुरुत्वाकर्षण क्षेत्रात घड्याळं हळू चालतात. म्हणजे वेळ हळू जातो. हो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर घड्याळ उंच इमारतीच्या छतावरच्या घड्याळापेक्षा अगदी किंचित हळू चालेल. परिणाम खूप सूक्ष्म असतो. आणि याचा प्रकाशावर काय परिणाम होतो? तीव्र गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची ऊर्जा थोडी कमी होते. म्हणजे त्याची वारंवारता, फ्रिक्वेन्सी कमी होते आणि तरंग लांबी, वेव्हलेंथ वाढते. तो रंगांच्या वर्णपटात लाल रंगाकडे सरकतो. म्हणून याला गुरुत्वीय रेडशिफ्ट म्हणतात. हे कसं तपासलं गेलं? सुरुवातीला सायरस बी नावाच्या एका बटू ताऱ्याच्या वर्णपटात याचा पुरावा मिळाला 1925. पण निश्चित पुरावा आला 1959च्या पाऊंड रेप्का प्रयोगातून. त्यांनी काय केलं? त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या एका टॉवरमध्ये 22.6 मीटर उंचीवर गॅमा किरण पाठवले आणि त्यांच्या वारंवारतेतला अत्यंत सूक्ष्म बदल अचूकपणे मोजला, जो सामान्य सापेक्षतेच्या भाकिताशी जुळत होता. म्हणजे पृथ्वीवरच हे सिद्ध केलं? हो. नंतर 1976 मध्ये ग्रॅव्हिटी प्रोब ए नावाच्या रॉकेट प्रयोगाने आणि आजकालच्या आधुनिक अणुघड्याळांनी ॲटॉमिक क्लॉक्सने याची खूप जास्त अचूकतेने पुष्टी केली आहे. हे तर झाले सुरुवातीचे, म्हणजे क्लासिकल पुरावे. पण त्यानंतरही हा सिद्धांत तपासला गेला असेल ना, आधुनिक काळात? नक्कीच. आणि आधुनिक काळातले पुरावे तर अजूनच थक्क करणारे आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचा आहे गुरुत्वीय लहर, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह शोध. ज्याचं भाकीत आईन्स्टाईनने केलं होतं. हो. 1916 मध्येच त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा मोठ्या वस्तू खूप वेगाने हालचाल करतात, जसं की 2 कृष्णविवरे एकमेकांभोवती फिरून एकमेकांत विलीन होतात, तेव्हा त्या अवकाश काळात तरंग किंवा लहरी निर्माण करतात. या लहरी म्हणजे खुद अवकाश काळाचं आकुंचन आणि प्रसरण असतं, जे प्रकाशाच्या वेगाने पसरतं. पण हे तरंग इतके सूक्ष्म असणार की ते पकडणं खूप अवघड असेल. खूपच अवघड. अनेक दशकं शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. शेवटी सप्टेंबर 14, 2015 रोजी अमेरिकेतल्या लायगो वेधशाळेने इतिहास घडवला. काय झालं त्या दिवशी? त्यांनी GW 15914 नावाचा सिग्नल थेट पकडला. हा सिग्नल सुमारे 1.3 अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या 2 कृष्णविवरांच्या विलिनीकरणातून आलेल्या गुरुत्वीय लहरींचा होता. अरे वा. म्हणजे आईन्स्टाईनचं 100 वर्षापूर्वीचं भाकीत खरं ठरलं. अगदी. आणि या शोधामुळे भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिकही मिळालं. महत्त्वाचं म्हणजे याने गुरुत्वीय लहरी खगोलशास्त्र, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ॲस्ट्रॉनॉमी नावाचं एक संपूर्ण नवं दालन उघडलं आहे. आपण आता विश्वाकडे पाहू शकतो आणि ऐकूही शकतो. काय कमालीची गोष्ट आहे ही. आणि आपण रोज वापरतो त्या GPS प्रणालीमध्ये सुद्धा सामान्य सापेक्षतेचा संबंध आहे असं मी ऐकलं होतं. खरंय का ते? 100% खरंय.
GPS प्रणाली तर अक्षरशः दररोज सामान्य आणि विशेष सापेक्षतेची चाचणी घेते आणि सिद्ध करते. कसं काय? बघा, GPS उपग्रह पृथ्वीभोवती खूप वेगाने फिरतात, साधारण 14,000 किलोमीटर प्रति तास. आणि ते पृथ्वीपासून बरेच दूर पण आहेत, सुमारे 20,000 किलोमीटर उंचीवर. आता इथे 2 सापेक्षतावादी परिणाम एकाच वेळी काम करतात. पहिला, विशेष सापेक्षतेनुसार त्यांच्या वेगळ्या गतीमुळे त्यांची घड्याळं पृथ्वीवरच्या घड्याळांपेक्षा दररोज 7 मायक्रोसेकंड म्हणजे 7,000 नॅनोसेकंड हळू चालतात. ठीक आहे, कारण ते वेगाने फिरतायत. बरोबर. दुसरा परिणाम, सामान्य सापेक्षतेनुसार ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून दूर आहेत, म्हणजे कमी गुरुत्वाकर्षण क्षेत्रात आहेत. त्यामुळे त्यांची घड्याळं पृथ्वीवरच्या घड्याळांपेक्षा दररोज 45 मायक्रोसेकंड म्हणजे 45,000 नॅनोसेकंड जलद चालतात. अच्छा, म्हणजे एका सिद्धांतानुसार हळू, दुसऱ्यानुसार जलद. मग एकूण परिणाम काय होतो? एकूण परिणाम म्हणजे 45 वजा 7 म्हणजेच 38 मायक्रोसेकंड. उपग्रहांवरची घड्याळं पृथ्वीवरच्या घड्याळांपेक्षा दररोज 38 मायक्रोसेकंड जलद होतात. 38 मायक्रोसेकंड म्हणजे तसा खूप छोटा फरक वाटतो. पण जीपीएससाठी तो प्रचंड आहे. जरी दुरुस्ती केली नाही तर जीपीएस प्रणाली काही मिनिटातच चुकीची जागा दाखवायला लागेल आणि काही तासांतर दररोज सुमारे 10 किलोमीटरची त्रुटी जमा होईल. बापरे, म्हणजे जीपीएस चालण्यासाठी ही दुरुस्ती अत्यावश्यक आहे. हो, म्हणूनच उपग्रहांवरच्या घड्याळं पृथ्वीवरून पाठवण्याआधीच मुद्दाम थोडी हळू चालतील अशी सेट केली जातात, जेणेकरून कक्षेत गेल्यावर ती पृथ्वीवरच्या वेळेनुसार बरोबर चालतील. हे सामान्य सापेक्षतेचं एक चालतं बोलतं प्रात्यक्षिक आहे. खरंच विश्वसनीय आहे हे. अजून काही आधुनिक पुरावे आहेत का? हो, अजून एक मनोरंजक परिणाम आहे फ्रेम ड्रॅगिंग किंवा लेन्स थिरिंग इफेक्ट. याचा अर्थ, फिरणारी वस्तू जशी पृथ्वी आपल्यासोबत अवकाश काळाला थोडं ओढते किंवा फिरवते. म्हणजे अवकाश काळ पण फिरतो? हो, त्या फिरणाऱ्या वस्तूभोवती थोडासा. हा परिणाम खूपच सूक्ष्म आहे, पण ग्रॅव्हिटी प्रोब बी नावाच्या उपग्रहाने आणि लाजिओस सारख्या इतर उपग्रहांच्या निरीक्षणांनी याची पुष्टी केली आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक पातळीवर सामान्य सापेक्षता बरोबर धरली आहे. हा सिद्धांत फक्त स्थानिक गुरुत्वाकर्षणाचं वर्णन नाही करत, तर संपूर्ण विश्वाचं चित्रच बदलून टाकतो. अगदी. यातूनच आधुनिक विश्वरचनाशास्त्राचा जन्म झाला. आणि याचा कदाचित सर्वात नाट्यमय आणि भीतिदायक अंदाज म्हणजे कृष्णविवर. ब्लॅक होल्स या कल्पनेनेच कितीतरी गूढ आणि आकर्षण निर्माण केलं आहे. सामान्य सापेक्षता त्यांच्याबद्दल काय सांगते? कृष्णविवर हे खरं तर सामान्य सापेक्षतेचं एक टोकाचं पण तार्किक भाकीत आहे. जेव्हा पुरेसं वस्तुमान अत्यंत लहान जागेत दाबलं जातं, उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या ताऱ्याचा स्फोट होऊन त्याचा गाभा कोसळतो, तेव्हा अवकाश काळाची वक्रता इतकी तीव्र होते की तिथून काहीही बाहेर पडू शकत नाही. काहीही म्हणजे प्रकाशसुद्धा नाही? प्रकाशसुद्धा नाही. म्हणूनच त्याला कृष्णविवर म्हणतात. त्या पॉइंट ऑफ नो रिटर्नला, म्हणजे ज्या सीमेच्या आत गेल्यानंतर बाहेर पडणं अशक्य होतं, त्याला घटना क्षितिज म्हणतात. ही काही खरीखुरी भिंत नसते, बरोबर? नाही, ती भौतिक सीमा नाही. ती अवकाश काळातीलच एक जागा आहे. तिच्या आत सगळे मार्ग, सगळे जिओडेसिक फक्त केंद्राकडेच जातात. बाहेर पडण्यासाठी प्रकाशापेक्षा जास्त वेग लागेल, जो अशक्य आहे. आत पडणाऱ्या माणसाला काय जाणवेल? गंमत म्हणजे आत पडणाऱ्या निरीक्षकाला घटना क्षितिजावर काही विशेष जाणवणार नाही, जोपर्यंत तो केंद्राजवळ पोचत नाही. पण बाहेरून पाहणाऱ्या निरीक्षकाला तो माणूस हळूहळू होताना, लालसर आणि अंधुक होताना दिसेल आणि जणू काही अनंत काळासाठी त्या क्षितिजावर गोठल्यासारखा वाटेल. विचित्र आहे हे. आणि कृष्णविवराच्या केंद्रात काय असतं? सिद्धांतानुसार केंद्रात असते एकलता, सिंग्युलॅरिटी, म्हणजे एक असा बिंदू जिथे सगळं वस्तुमान केंद्रित झालेलं असतं, ज्याचं आकारमान 0 आणि घनता अनंत असते. अनंत? हो, आणि इथेच सामान्य सापेक्षता आणि आपलं सध्याचं भौतिकशास्त्र कोलमडतं. त्याचे नियम इथे लागू होत नाहीत. हे सिद्धांताच्या मर्यादा दाखवतं. म्हणजे इथे आपल्याला एका नव्या सिद्धांताची गरज आहे, क्वांटम गुरुत्वाकर्षणाची. अगदी. सिंग्युलॅरिटी हेच दाखवते की आपल्याला जीआर आणि क्वांटम मेकॅनिक्सला एकत्र आणणारा सिद्धांत हवा आहे. पण त्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी कृष्णविवरांचे पुरावे बघूया. ती दिसत नसतील तर ओळखायची कशी? हो, हा प्रश्न मलाही पडला होता. जर प्रकाश बाहेर येत नाही तर ते कसे सापडतात? ते थेट दिसत नाहीत, पण त्यांच्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षणाचा आजूबाजूच्या वस्तूंवर जो परिणाम होतो, त्यावरून त्यांना ओळखलं जातं. कसे?
2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे तारास्तरीय कृष्णविवरण, स्टेलार मॅस ब्लॅक होल्स. ही साधारणपणे 3 ते काही डझन सूर्याच्या वस्तुमानाची असतात आणि मोठ्या ताऱ्यांच्या मृत्यूनंतर तयार होतात. ही कशी दिसतात? बऱ्याचदा ती एक्स-रे बायनरी सिस्टममध्ये सापडतात. म्हणजे एक सामान्य तारा असतो आणि त्याचा एक अदृश्य साथीदार असतो ज्याभोवती तो फिरत असतो. अच्छा, आणि तो अदृश्य साथीदार कृष्णविवर असू शकतो? हो, जर त्या अदृश्य साथीदाराचं वस्तुमान मोजलं आणि ते न्यूट्रॉन ताऱ्याच्या शक्य असलेल्या कमाल वस्तुमानापेक्षा सुमारे 3 सौर वस्तुमान जास्त भरलं तर ते कृष्णविवर असण्याची दाट शक्यता असते. याचा उत्तम उदाहरण म्हणजे सिग्नस X1, सायग्नस X1. आणि ते एक्स-रे कुठून येतात? कृष्णविवर आपल्या साथी ताऱ्याकडून वायू खेचून घेतं. हा वायू कृष्णविवराभोवती एका तबकडीसारखा जमा होतो, जिला ॲक्शिरिएशन डिस्क म्हणतात. ही डिस्क प्रचंड तापते लाखो डिग्री सेल्सिअसपर्यंत आणि मग ती एक्स-रे फेकते. ते एक्स-रे आपण दुर्बिणीतून पाहू शकतो. समजलं. आणि दुसरा प्रकार कोणता? दुसरा प्रकार आहे महाकाय कृष्णविवर, सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल्स, SMBH. ही लाखो ते अब्जावधी सूर्यांच्या वस्तुमानाची असतात. अब्जावधी? एवढी मोठी? ही कुठे असतात? बहुतेक मोठ्या आकाशगंगांच्या केंद्रात अगदी मध्यभागी एक महाकाय कृष्णविवर असतं असं आता मानलं जातं. आपल्या आकाशगंगेच्या म्हणजे मिल्की वेच्या केंद्रात सुद्धा एक आहे. आपल्या आकाशगंगेत पण? त्याचं नाव काय आहे? त्याचे नाव आहे सॅजिटेरियस ए. साज ए असं लिहितात. शास्त्रज्ञांनी त्याच्याभोवती फिरणाऱ्या ताऱ्यांच्या कक्षा अनेक वर्ष अभ्यासल्या आहेत. त्या कक्षा इतक्या वेगाने आणि इतक्या लहान जागेत आहेत की त्यावरून केंद्रातल्या वस्तूचं वस्तुमान काढता येतं. आणि ते किती निघालं? सुमारे 4 दशलक्ष सौर वस्तुमान. इतकं वस्तुमान इतक्या लहान जागेत असणं हे कृष्णविवराशिवाय शक्य नाही. अँड्रिया गेस आणि राइनहार्ड गेन्झेल यांना याच कामासाठी 2020चं भौतिकशास्त्राचं नोबेल मिळालं. ग्रेट. आणि इतर आकाशगंगांमध्ये पण हे दिसतं? हो, दूरच्या काही आकाशगंगा ज्या खूप तेजस्वी असतात त्यांना सक्रिय आकाशगंगा, ॲक्टिव्ह गॅलेक्सीज म्हणतात. त्यांच्या केंद्रातल्या महाकाय कृष्णविवराभोवती खूप मोठ्या आणि तेजस्वी ॲक्रेशन डिस्क असतात आणि कधीकधी त्यातून प्लाझ्माचे प्रचंड मोठे झोत, जेट्स बाहेर फेकलेले दिसतात. आणि त्या कृष्णविवराचं छायाचित्र घेतलं असंही ऐकलं होतं. हो, ती तर अजून एक मोठी बातमी होती. इव्हेंट होरायझन टेलिस्कोप EHT नावाच्या जगभरातल्या रेडिओ दुर्बिणींच्या नेटवर्कने एप्रिल 2019मध्ये मेसियर 87 M87 नावाच्या आकाशगंगेतील महाकाय कृष्णविवराच्या सावलीचं पहिलं थेट छायाचित्र प्रसिद्ध केलं. सावलीचं म्हणजे कृष्णविवराचं नाही? कृष्णविवर स्वतः दिसत नाही, पण त्याच्या घटनाक्षितिजामुळे त्याच्या मागे असलेल्या तेजस्वी वायुप्रकाशात एक काळी तपकडी दिसते. ती म्हणजे त्याची सावली. EHTने ती सावली टिपली. नंतर त्यांनी आपल्या आकाशगंगेच्या केंद्रातील SGR-A ची सावलीसुद्धा टिपली. हे सामान्य सापेक्षतेचं आणि कृष्णविवरांच्या अस्तित्वाचं जबरदस्त व्हिज्युअल कन्फर्मेशन होतं. खरंच अद्भुत. कृष्णविवरांप्रमाणेच सामान्य सापेक्षतेने संपूर्ण विश्वाच्या मोठ्या चित्राबद्दलही महत्त्वाचं काही सांगितलं का? हो, नक्कीच. किंबहुना आधुनिक विश्वरचना शास्त्राचा पायाच सामान्य सापेक्षतेवर आधारलेला आहे. कसं काय? आइन्स्टाईनने 1917मध्ये जेव्हा त्याची संपूर्ण विश्वाला लागू केली तेव्हा त्याला एक अनपेक्षित गोष्ट आढळली. काय? त्याची मूळ समीकरणं स्थिर विश्वाला परवानगी देत नव्हती. त्यानुसार विश्व एकतर प्रसरण पावत असलं पाहिजे किंवा आकुंचन. ते स्थिर राहू शकत नव्हतं. पण त्यावेळी तर सगळे मानत होते की विश्व स्थिर आहे. हो, म्हणून आइन्स्टाईनला स्वतःच्या सिद्धांतावर विश्वास बसला नाही आणि त्याने समीकरणात एक जास्तीचा स्थिरांक टाकला, कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट, फक्त विश्व स्थिर ठेवण्यासाठी. नंतर त्याने याला आपली सर्वात मोठी चूक, बिगेस्ट ब्लंडर म्हटलं. अच्छा, पण मग काय झालं? 1920च्या दशकात रशियन गणितज्ञ अलेक्झांडर फ्रीडमॅन आणि बेल्जियन धर्मगुरू व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज लॅमेत्र यांनी स्वतंत्रपणे आइन्स्टाईनच्या मूळ समीकरणांची अशी उत्तरं शोधली जी गतिशील विश्वाचं वर्णन करत होती. ही समीकरणं आज फ्रीडमॅन समीकरणं म्हणून ओळखली जातात. ही समीकरणं काय सांगतात? ती विश्वाचा आकार, स्केल फॅक्टर, त्याचा प्रसरण दर, हबल पॅरामीटर, त्यातली ऊर्जा घनता आणि दाब आणि एकूण भूमिती, वक्रता यांच्यातला संबंध सांगतात. आणि मग याला निरीक्षणांचा पुरावा मिळाला? हो, 1929मध्ये अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबलने एक क्रांतिकारी शोध लावला. त्याने दाखवून दिलं की दूरच्या आकाशगंगा आपल्यापासून दूर जात आहेत आणि त्यांचा दूर जाण्याचा वेग त्यांच्या अंतरावर अवलंबून आहे.
म्हणजे जितकी आकाशगंगा दूर तितक्या वेगाने ती दूर जातीये. म्हणजे विश्व खरंच प्रसरण पावतंय. अगदी. याला हबलचा नियम म्हणतात आणि याने प्रसरण पावणाऱ्या विश्वाच्या कल्पनेला भक्कम पुरावा दिला. आईन्स्टाईनची चूक ही चूक नव्हती, त्याचं मूळ समीकरण बरोबर होतं. आजकाल पुन्हा कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट वेगळ्या कारणासाठी वापरतात, पण ती वेगळी गोष्ट आहे. आणि यातूनच महास्फोट सिद्धांताचा जन्म झाला. बरोबर. फ्रीडमन समीकरणांवर आधारित आणि हबलच्या निरीक्षणांनी पुष्ट केलेला महास्फोट सिद्धांत, बिग बँग मॉडेल, हा आज विश्वाच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीचा प्रमाणित मॉडेल आहे. घन स्थितीमधून सुरू झालं. ही स्थिती एका बिंदूसारखी होती असं म्हणता येईल, आणि तेव्हापासून ते सतत प्रसरण पावत आहे आणि थंड होत आहे. हा स्फोट म्हणजे एखाद्या बॉम्बस्फोटासारखा होता का? नाही, हा एक महत्त्वाचा गैरसमज आहे. हा स्फोट अवकाशात झाला नाही, तो स्वतः अवकाशाचाच विस्तार होता. म्हणजे आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत कारण त्यांच्यामधला अवकाशच प्रसरण पावतोय. अच्छा, म्हणजे विश्वाच्या सुरुवातीला अवकाश, काळ, ऊर्जा सगळं एकत्र होतं? हो. आणि जर आपण वेळेत मागे मागे गेलो तर सामान्य सापेक्षतेनुसार आपण एका सुरुवातीच्या एकलता बिंदूपर्यंत पोहोचतो, जिथे घनता आणि तापमान अनंत होतं. पुन्हा सिंग्युलॅरिटी, म्हणजे इथे पण सामान्य सापेक्षता थांबते. हो. अगदी महास्फोटाच्या क्षणी काय झालं हे सांगायला पुन्हा आपल्याला क्वांटम गुरुत्वाकर्षणाची गरज भासते. सामान्य सापेक्षता आपल्याला त्याच्या अगदी जवळ आणून सोडते, पण त्या पलीकडे नाही. म्हणजे सामान्य सापेक्षता हा एक प्रचंड यशस्वी सिद्धांत आहे. त्याने इतक्या गोष्टी स्पष्ट केल्या, इतकी भाकीतं खरी ठरवली, पण तरीही तो अंतिम नाही. त्याच्या मर्यादा आहेत. अगदी बरोबर. तो अंतिम शब्द नाही, आणि त्याची सर्वात मोठी मर्यादा किंवा आव्हान आहे ते म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स सोबतचा त्याचा संबंध. क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे सूक्ष्म कणांचं भौतिकशास्त्र, बरोबर? हो. 20व्या शतकातले हे दोन सर्वात मोठे आणि यशस्वी सिद्धांत आहेत. सामान्य सापेक्षता गुरुत्वाकर्षण आणि मोठ्या रचनांचं वर्णन करते, तर क्वांटम मेकॅनिक्स अणू आणि त्याहून लहान कणांच्या जगात राज्य करते. पण प्रॉब्लेम हा आहे की हे दोन्ही सिद्धांत एकमेकांशी जुळत नाहीत. त्यांच्यात मूलभूत विसंगती आहे. काय प्रकारची विसंगती आहे? पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही सिद्धांत विश्वाकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. सामान्य सापेक्षता एक स्मूथ, अखंड, कंटिन्युअस आणि निश्चित डिटर्मिनिस्टिक विश्व मानते. अवकाशकाळ एक वक्र होणारं पण सलग असं कापड आहे. याउलट क्वांटम मेकॅनिक्स एक चमकी, खंडित, डिस्क्रीट आणि संभाव्य, प्रॉबॅबिलिस्टिक विश्व दर्शवते. इथे ऊर्जा, संवेग यांसारख्या गोष्टी ठराविक पॅकेट्समध्येच येतात, क्वांटा येतात. आणि सूक्ष्म स्तरावर हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्वानुसार वास्तव हे नेहमी थोडं अस्पष्ट आणि अस्थिर असतं. तुम्ही कणाचं स्थान आणि संवेग एकाच वेळी अचूकपणे मोजू शकत नाही. म्हणजे एकीकडे सलग आणि निश्चित जग, दुसरीकडे तुकड्यांमध्ये आणि संभाव्य. हे तर अगदी विरुद्ध वाटतंय. हायच. आणि जेव्हा तुम्ही ह्या दोन्ही सिद्धांतांना एकत्र करण्याचा प्रयत्न करता, विशेषतः जिथे गुरुत्वाकर्षण खूप तीव्र आहे आणि क्वांटम परिणाम पण महत्त्वाचे आहेत, जसं कृष्णविवराच्या केंद्रात किंवा महास्फोटाच्या क्षणी, तेव्हा गणित कोलमडून पडतं. म्हणजे काय होतं? समीकरणांमध्ये अनंत यायला लागतात, ज्यांना काढून टाकता येत नाही. क्वांटम फील्ड थिअरीमध्ये इतर बलांसाठी विद्युत चुंबकीय, वीक, स्ट्रॉंग, रिनॉर्मलायझेशन नावाची एक पद्धत वापरून हे अनंत काढून टाकता येतात. पण गुरुत्वाकर्षणासाठी ही पद्धत काम करत नाही. जीआरची स्मूथ भूमिती आणि क्यूएमची क्वांटाइज्ड अस्थिर दुनिया एकमेकांशी जुळत नाही. आणि सिंग्युलॅरिटीची समस्या तर आहेच. हो. सामान्य सापेक्षता स्वतःच भाकीत करते की अशा जागा आहेत जिथे तिचे नियम लागू होत नाहीत. कृष्णविवराच्या आतली सिंग्युलॅरिटी आणि महास्फोटाची सुरुवातीची सिंग्युलॅरिटी. इथेच तर आपल्याला दोन्ही सिद्धांत एकत्र लागतील. त्यामुळे हे स्पष्ट आहे की आपल्याला एका जास्त मूलभूत सिद्धांताची गरज आहे, क्वांटम गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. थिअरी ऑफ क्वांटम ग्रॅव्हिटी. हा सिद्धांत काय करेल? तर असा सिद्धांत सामान्य सापेक्षता आणि क्वांटम मेकॅनिक्स या दोघांनाही सामावून घेईल. तो तीव्र गुरुत्वाकर्षण आणि सूक्ष्म स्तरावर काय घडतं याचं सुसंगत वर्णन देईल. तो सिंग्युलॅरिटीचं कोडं सोडवेल आणि कदाचित कृष्णविवरात माहितीचं काय होतं, ब्लॅक होल इन्फॉर्मेशन पॅराडॉक्स यासारख्या इतर विरोधाभासांचंही निराकरण करेल. तर असा सिद्धांत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? काय दिशा आहे सध्याच्या संशोधनाची? हो.
हा आजच्या सैद्धांतिक भौतिकशास्त्रातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शोध आहे. या दिशेने अनेक प्रयत्न सुरू आहेत, पण 2 प्रमुख उमेदवार किंवा विचार प्रवाह आहेत असा म्हणता येईल. कोणते आहेत ते? पहिला आहे स्ट्रिंग सिद्धांत. स्ट्रिंग थिअरी म्हणजे सगळं काही तारेच्या तुकड्यांपासून बनले? हो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा सिद्धांत म्हणतो की मूलभूत घटक हे शून्यमितीय बिंदू कण नसून ते एकमितीय कंप पावणारे ऊर्जेचे तंतू आहेत, स्ट्रिंग्स. आणि मग वेगवेगळे कण कसे दिसतात? इलेक्ट्रॉन, फोटॉन वगैरे? या स्ट्रिंग वेगवेगळ्या प्रकारे कंप पावतात. जसं सतार किंवा गिटारच्या तारेतून वेगवेगळे सूर निघतात, तसं या स्ट्रिंगच्या वेगवेगळ्या कंपनांमुळे आपल्याला वेगवेगळे कण दिसतात. आणि यात गुरुत्वाकर्षण कसे येतं? गंमत म्हणजे या सिद्धांतात एका विशिष्ट प्रकारचं कंपन आपोआप एका कणाला जन्म देतं, ज्याचे गुणधर्म गुरुत्वाकर्षणाचा क्वांटम कण, ग्रॅव्हिटॉन, जसे असावेत तसेच असतात. म्हणजे गुरुत्वाकर्षण या सिद्धांतात नैसर्गिकरित्या समाविष्ट होतं. अरे वा, म्हणजे हा सर्वांचा सिद्धांत बनण्याचा प्रयत्न करतोय? हो, त्याचा उद्देश तोच आहे, पण त्यासाठी काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात, जसं की अतिरिक्त अवकाशीय मिती, म्हणजे आपल्या नेहमीच्या 3 अवकाश मितीशिवाय अजून मिती असणं, आणि सुपरसिमेट्री नावाचे एक गणितीय तत्व. याचं आव्हान काय आहे? एक मोठं आव्हान म्हणजे या अतिरिक्त मिती किंवा सुपरसिमेट्रिक कण अजून प्रयोगांमध्ये सापडलेले नाहीयेत. आणि दुसरं म्हणजे स्ट्रिंग सिद्धांत बहुतेक वेळा एका आधीच अस्तित्वात असलेल्या अवकाश काळाच्या पार्श्वभूमीवर बॅकग्राऊंड डिपेंडंट मानला जातो, जो सामान्य सापेक्षतेच्या मूळ दृष्टिकोनाशी थोडा विसंगत आहे. ठीक आहे. आणि दुसरा प्रमुख उमेदवार कोणता आहे? दुसरा आहे लूप क्वांटम गुरुत्वाकर्षण, लूप क्वांटम ग्रॅव्हिटी, LQG. हे काय आहे? हा दृष्टिकोन सामान्य सापेक्षतेच्या भूमितीय आणि पार्श्वभूमी निरपेक्ष बॅकग्राऊंड इंडिपेंडंट विचारांपासून सुरू होतो. तो थेट अवकाश काळाच्या भूमितीचंच क्वांटायझेशन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अवकाश काळच क्वांटाइज्ड तुकड्यांमध्ये. हो. LQGनुसार अवकाश काळ हा सलग नाहीये. अगदी सूक्ष्म स्तरावर प्लँक स्केल सुमारे 10⁻35 मीटर तो खंडित आहे. जणू काही अवकाश हे क्षेत्रफळ आणि घनफळाच्या मूलभूत क्वांटापासून बनलेलं आहे. पिक्सलसारखं? हो, तशी कल्पना करू शकता. हे क्वांटा स्पिन नेटवर्क नावाच्या एका अमूर्त जाळ्यामध्ये गुंफलेले आहेत. आपण जो सलग अवकाश काळ अनुभवतो तो या सूक्ष्म रचनेचा मोठ्या प्रमाणावरील सरासरी परिणाम आहे, असं LQG म्हणतो. इंटरेस्टिंग. याचा महास्फोटाबद्दल काय दृष्टिकोन आहे? LQGमध्ये सुरुवातीची सिंग्युलॅरिटी येत नाही. त्याऐवजी हा सिद्धांत महाउतरण सुचवतो, म्हणजे आपले विश्व कदाचित एका आधीच्या आकुंचन पावलेल्या विश्वातून उसळी मारून तयार झालं असावं. याचा दावा काय आहे? हा सिद्धांत स्ट्रिंग थिअरीसारख्या सर्व बलांना एकत्र आणण्याचा दावा करत नाही, पण तो गुरुत्वाकर्षणाचं क्वांटम मेकॅनिक्सशी सुसंगत असं पार्श्वभूमी निरपेक्ष वर्णन देण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याला अतिरिक्त मितींची गरज भासत नाही. म्हणजे दोन्ही सिद्धांत खूप वेगळे आहेत आणि अजून कोणाला निश्चित पुरावा मिळालेला नाही. बरोबर. दोन्ही अजून विकासाच्या अवस्थेत आहेत आणि दोन्ही समोर मोठी आव्हानं आहेत. क्वांटम गुरुत्वाकर्षणाचा शोध हा अजूनही सुरू असलेला एक रोमांचक प्रवास आहे. तर आज आपण आइन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताचा हा विस्तृत आढावा घेतला. आपण पाहिलं की तो कसा न्यूटनच्या सिद्धांतातील त्रुटींमधून आणि विशेष सापेक्षतेसोबतच्या संघर्षामधून जन्माला आला. हो, आणि त्यानं गुरुत्वाकर्षणाची कल्पनाच कशी बदलून टाकली. ती केवळ एक शक्ती नसून वस्तुमान आणि ऊर्जेने वाकवलेल्या अवकाश काळाची भूमिती आहे. बुधग्रहाच्या कक्षेपासून ते GPS प्रणाली आणि गुरुत्वीय लहरींच्या शोधापर्यंत अनेक निरीक्षणांनी आणि प्रयोगांनी हा सिद्धांत वारंवार सिद्ध झाला आहे. कृष्णविवरण, प्रसरण पावणारं विश्व यांसारख्या अद्भुत संकल्पना त्याने आपल्याला दिल्या. नक्कीच. सामान्य सापेक्षता हा विज्ञानाच्या इतिहासातला एक प्रचंड मोठा आणि यशस्वी टप्पा आहे. त्याची गणितीय सुंदरता आणि भागिता अचूक ठरण्याची क्षमता खरंच वाखाणण्याजोगी आहे. पण जसं आपण पाहिलं, तो शेवट नाही. क्वांटम मेकॅनिक्ससोबतचा त्याचा संघर्ष आपल्याला आठवण करून देतो की विश्वाचं अंतिम सत्य समजून घेण्यासाठी आपल्याला अजून खोलवर जायचंय. स्ट्रिंग सिद्धांत आणि लूप क्वांटम गुरुत्वाकर्षण यांसारखे प्रयत्न त्याच दिशेने सुरू आहेत. हो, भविष्यकाळात काय नवीन शोध लागतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात घोळतोय. समजा भविष्यात आपल्याला क्वांटम गुरुत्वाकर्षणाचा एक संपूर्ण आणि समाधानकारक सिद्धांत मिळालाच, तर तो आपल्याला अवकाश आणि काळाच्या मूलभूत स्वरूपाबद्दल काय नवीन सांगेल?
कदाचित कृष्णविवराच्या आत त्या सिंग्युलॅरिटीच्या जागी नेमकं काय घडतं याचं उत्तर मिळेल, किंवा कदाचित महास्फोटाच्या आधी काय होतं याचे उत्तर मिळेल. हे प्रश्न खरंच खूप मूलभूत आणि महत्त्वाचे आहेत, आणि क्वांटम गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कदाचित आपल्याला या प्रश्नांच्या उत्तरांच्या दिशेने घेऊन जाईल. यावर विचार करायला नक्कीच खूप वाव आहे.